नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप सारं असं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून मी नेहमीच करत असते, तर तुम्हाला माहितीच आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे माझ्या स्वामी आईचा आशीर्वाद, आणि मी आज पण दाखवत आहे की माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद मला कसा भेटला आहे. ती तर बघा, दिव्यात किती छान चंद्रकोर तयार झाली. आणि ही असते आपल्या श्री स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद, आणि ही असते आपल्या श्री स्वामी समर्थ आईची सेवा केलेल्याचं फळ. तर मला कोण कोण श्री स्वामी समर्थ सेवा करतं आहे स्वामी आईंची, ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि धारा झाल्या ना 9:30चं टायमिंग आहे, आणि 9:30च्या टायमिंगला अशा निवांत बसले ते बघा आपल्या गाई. फक्त एक तिकडल्या कडेला तेवढी उभे, नाहीतर सगळ्यांचा असं आराम चालू आहे. तर असं बसून छान वाटतं बघा, असा आनंद मिळतो बघायला, आणि आपल्याला आपल्या केलेल्या कामाचं पण समाधान असतं. तर आता ना आणखीन परत एक काल कमेंट आली की जास्तीत जास्त दूध देणाऱ्या तुमच्या गायी कुठल्या आणि किती वेतापर्यंतच्या आहेत. तर आता ती समोर जी काळी गाय दिसती ना, ती माझी 7व्यांदा आता तिला भरली. ती माझी पहिली गोट्यातली लक्ष्मी, म्हणून ती जास्तीत जास्त ती वेताची आहे. तर तुम्हाला वाटते का तिचं जास्त वेता येते म्हणून? वाटते का तिच्या तब्येतीवरनं किती 7व्यांदा आता परत 1 महिन्यासाठी भरली. आणि तिकडं तिच्या पलीकडची शिंगडी दिसती ना, ती जास्तीत जास्त दूध देणारी माझी गाय आहे. तर ती ना एका टायमिंगला वेल्यानंतर 12 लिटर दूध देते जास्तीत जास्त. आणि एकदम अशी खायला प्यायला पण चांगली आहे, आणि तब्येत पण तिची चांगली आहे, एकदम मस्त गाय आहे ती. आणि परत तिच्या पाठीमागं ना ती उभं राहिली का, ती पण तिच्याबरोबर दूध देते. अर्धा पाऊण लिटर हिच्यापेक्षा थोडंसं तिचं कमी असतं. ती पण 11, 11:30, 10पर्यंत 11पर्यंत चालते. कमी जास्त होत असतं, असं काय नाही. आज 10 लिटर दिलं, सकाळी 10 दिलं, संध्याकाळी 10. संध्याकाळी 10 कधीच निघत नसतं. संध्याकाळी 1 लिटर 1.5 लिटर कमी निघतं. आणि आता बघा त्या 3 गाई मला एकदम मस्त लागल्या, त्या 1 नंबर. आणि त्याच्याच पाठीमागं तिकडे एक उभा आहे बघा, चारा खाती. ती गाय ना 8-9 लिटर ती पण दूध देते. तर ती पण छान लागली मला. आणि मी सगळ्या अशा स्टेप बाय स्टेप घेतलेल्या गाय आहेत त्या, म्हणजे एक आणली, ती फिरली, ती नंतरनं दुसरी घेतलेली आहे. अशा स्टेप बाय स्टेप मी गाई घेतलेल्या आहेत त्या. आणि ही जी आहे त्या ना आता इकडं ह्या दोघी नवीन आहे त्या, तर ती बसले ते. तर त्यांचं अजून पण नाही रुटीनला लागला. आता आणखीन ना पलीकडली जी दिसती ना, ती गाय थोडीशी कुचमून आहे बघा. तुम्हाला चेहऱ्यात सुद्धा फरक वाटत असेल तिच्या. तर ती गाय कुचमून आहे थोडीशी. तर काय होतं की तिची घाण जाते. आता मी डॉक्टरला फोन केला, तर डॉक्टरांनी मला सांगितलं की तिला आपण औषध सोडून घेऊया. आणि पेंड खात नाही, थोडीशी पेंड कमी खाते. पेंड खाल्ली आणि 2 पाट्या जर चारा खाल्ला तर दूध निघतं, आणि वैरण कमी खाल्ली, पेंड कमी खाल्ली की दूध पण कमी होतं. तर चांगली रुटीनला लागलेली, परत तिचं दूध कमी आले आता. आणि आणखीन पण त्या रुटीनच नाही धरलं त्यांनी बघा. आणि नंतर ना मग ही बघा, ही पहिला कालवड आहे, 80,000ला आणलेली कालवड आहे. तर हिनं 6-6 लिटरच दूध दिलं आहे, म्हणजे पहिल्यांदा असल्यामुळं. पण तब्येत आणि प्युअर कालवड आहे ही, प्युअर 100% कालवड आहे. हिला सहन होत नाही बरं का, काय आजारी ही पडली तर सहन होत नाही. पण ही व्हायला थोडासा तिनं वेळ घेतला, गाभण राहिला. आता तिला पण भरली आपण. आणि फक्त ही गाय एवढ्या 10 गायीत जास्त वेताची वाटती. आणताना माझी थोडी चकबूल झाली, आणि ही गाय आम्हाला चांगली लागली नाही. तर असा कुठं तर लॉस होतो बरं का आपला. 100% यशस्वी होतं असंच काय नाही. थोडंसं कुठं तर आपण फसल्या जातो. आता कसं फसलं मी विचार करते सारखा, मी कधीच अशी गाय आणत नाही, पण का मला असं ती गाय घेऊ वाटली आणि घेतली, आणि त्यात माझं काम फसलं. तर 1,05,000ची ती गाय आहे. आणि दूध तिनं जास्त दिलंच नाही, 6-6 लिटर दूध दिलं. मग एवढं आपल्याला 6 लिटर दूध दिल्यावर नाही परवडत. पण व्यापाऱ्याचं म्हणणं आहे एवढ्या वेळेस का सांभाळा,
आणि वेळेला झाली की तुम्हाला ती गाय बदलून दुसरी गाय आणून देतो. तुम्हाला जी आवडेल ती दावणीतनं तुम्ही घेऊन यायची. व्यापारी आपल्याला तुम्हाला सांगितलं ना, माझ्या गोट्याला व्यापाऱ्याचा सपोर्ट आहे. म्हणून ही गोटा खरं तर मला माझ्याच्यानं शक्य झाला आज 10 गाई करणं, ना तर माझ्याच्यानं ही शक्य नव्हतं बरं का. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि आता ही पण गाय बघा, ही पण छान आहे. ही 90,000ची गाय आहे. तर 7 लिटर दूध देते. पण खायला प्यायला एकदम व्यवस्थित आहे. धारला एकदम शांत उभा राहते. आणि महत्त्वाची गोष्ट 1 लिटर दूध कमी देऊ द्या, पण धार काढताना ना गायने हल्लं नाही पाहिजे, पाना नाही चोरला पाहिजे. तर तसं हिचं काहीच नसतं. मस्त एकदम एक नंबरच. आणि ही परत ही पण 1 लाख रुपये आहे बघा गाय. तर ही पण ना 8-9 लिटर दूध देते. आणि एकाच इंजेक्शनात राहिली. हिला आता 5वा महिना लागतो. तर ही पण गाय मस्त लागली. आणि तुम्ही बघताय ही रेडी आहे. तर ही आपली घरची रेडी आहे, घरची सांभाळली. आणि तिकडं परत बारकी कालवड बघताय, तर ती पण घरची. तिकडं जी उभं राहिली ना त्या गायची ती कालवड आहे. ही मध्ये बसली आहे बघा, लहान थोडीशी. गायच्या समोर शिंगडी गाय आहे ना, तिच्यासमोर बसलेली ती गाय आहे. आणि त्या गायचं तिकडं जी उभं राहिली ना त्या गायची आणखीन एक तिकडं कालवड आहे. तर ती इतकी चांगली आहे दुधाला, म्हणून मी तिच्या कालवडी सांभाळण्याचा निर्णय घेतला. आणि आता एक नवीन गायला झालेली कालवड आहे, ती पण मिस्टरांचं म्हणणं आहे की ती सांभाळायची. 3 गायी आता सध्या होते ते आपल्या गोट्यावर. आता विकत नाही आणाय, तुम्हाला सांगितले ना, आता विकत आणायची नाही. फक्त 3 कालवडी. आणि तिथं परत रेडी पण आहे बरं का. म्हणजे 2 रेड्या, 3 कालवडी अशी लहान 5 आहे ती, आणि 1 शिळी अशी लहान 6 आहे ती. आणि 10 गाई आणि 1 म्हैस अशी मोठी 11 आणि लहान 6. 11 आणि 6 लहान 6 16 आणि 1 17 झाली. लहान मोठी सगळी जनावरं आपल्याकडं 17 झाली. तर आता मला काय कमेंट येते त्या की विकतचं चारा घातल्यावर परवडतं का. तर थोडासा आमचा घरचा पण असतो बरं का, 100% विकतचा नसतो. थोडासा घरचा आणि थोडासा विकतचा. घरचा पण पुरत नाही आणि विकतचा आणून पण परवडत नाही. 1 एकर शेती आहे, 1 एकर शेतीत सगळा चारा आहे. दुसरं आम्ही पिकाचं कुठलंही उत्पन्न घेत नाही, कारण का तर आपल्याकडं गाय आहे त्या. आता बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. मका टाकली आणि स्टेप बाय स्टेप अशी 10-10 गुंठ वैरण करत जायचं. म्हणजे वैरण पण कमी पडत नाही घरची. आणि थोडंसं घरची आणि थोडीशी बाहेरची आणायची. तर आता मला काय विचारलं की बेरीज काढून सांगा. बघा आता मी जसं येईल ना मला बेरीज तसं मी सांगते तुम्हाला. की आता माझं आता सध्या चालूचं 40,000 रुपये महिन्याला, सॉरी 10 दिवसाला पेमेंट येतं 40,000 रुपये. तर महिन्यातनं 3 मस्टरचं किती झालं, 1,20,000 रुपये झालं. 1,20,000 रुपये ही महिन्याचं झालं. आता त्यातनं खर्च वजा करायचा आहे आपल्याला. खर्च वजा करायचा आहे तर आपली पेंड 25,000ची होती. खाली राहिलं 95,000. 95,000तनं आपल्याला परत 10 दिवसाला 150 किलो बार्ली लागते. तर 150 किलो बार्लीचं 1,800 रुपये. आणि अशी 3 मस्टरची बार्ली धरायची आपल्याला. 18 दोन्ही 3600 आणि परत त्यात 1,800 रुपये ॲड केलं तर किती झालं, 3 4 5,000 रुपये धरून चालू. तर 95मधनं 5,000 गेलं, 90,000 रुपये आपल्याला बाकी राहिलं. त्यातनं परत 5,000 रुपये डॉक्टरचा खर्च धरूया. त्यातनं 85,000 राहिलं. 85,000मधनं आपल्याला गाडीला पेट्रोल लागतं महिन्याला 5,000चं. 100% लागतं. आपण बाहेरनं चारा आणतो, गाडीवर आणतो, ती एक 5,000. 85मधनं 5,000 गेलं, राहिलं खाली 80,000. 80,000तनं आणखीन असतंय बघा बाकी इतर खर्च, मेंटेनन्स, म्हणजे काही असतं त्याचं एक 5,000 रुपये धरू आपण. ती 5,000 रुपये म्हणजे बाकी इतर माझ्याकडं काय चुकून राहिलं असेल तर म्हणून तुम्हाला सांगते मी, ती एक 5,000 रुपये धरू. खाली राहिलं 75,000 रुपये. 75,000 रुपये आपल्याला निव्वळ प्रॉफिट राहतं. 5 पण सोडून द्या, आणखीन ती पण 5 इतर खर्च सोडून द्या, 70,000च धरा. तर महिन्याला आम्हाला दोघाला
70,000 रुपये पेमेंट कोण देणार शेतकऱ्याला? अडाणी माणसाला सांगा तुम्ही. नोकरदाराला देतेली पण त्यांचं शिक्षण झालेलं असतं म्हणून देतेली. अडाणी शेतकरी माणसाला 35,000 रुपये महिलेला आणि 35,000 रुपये जेंट्सला, असं दोघा जोडीला कोण देणार आहे सांगा तुम्ही. तर आणि आपण एवढंच करतोय का? रानातली कामं असते ती रानातली कामं करतो. कोंबडे त्या जवळजवळ माझं आठवड्याला 400 ते 500 रुपये अंड्याचंच होत्यात. आणि कोंबडा विकायला गेलं तर मी 700-750च्या खाली एक कोंबडा देत नाही. आणि आता वातावरण बदललं आहे बघा. आता पावसाळा चालू झाला आहे तर थोडासा पाऊस कमी येऊ द्यायचा. आणि पाऊस कमी आला की कोंबड्या बसवायला चालू करायच्या. 4-5 कोंबड्या बसवल्या की सहज 50-60 पिली निघून जाते ती. आणि त्या 50-60 पिली आपल्या ह्या मुक्त गोट्यात सोडून द्यायची. मर झर होती, त्याला घार असती, बोका असतो, काय कारणानं गाय पण एखाद्या वेळेस लहान पिल्लू असलं तर तुडवते त्या. आणि मरून झरून काय त्यातनं एक 30-40च धरा तर तेवढी. आणि ही पहिले जे आहे ना लहान पिल्लं आली की मी मोठ्या कोंबड्या गिरायक आल्या की विकायला चालू विकत असते. तर असं माझं असतं बरं का. तर आणखीन तुम्हाला काय ह्यात शंका असली तर मला तुम्ही कमेंट करून विचारा. माझा व्हिडिओ कसा वाटला ती पण तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. आणि चला सर्वांना माझा मनापासून श्री स्वामी समर्थ.